मंडळी, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा चालू आहे, ती म्हणजे नव्या युतीची. नवी युती कोणाची? तर दोन ठाकरे बंधूंची. आधी राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली, नंतर उद्धव ठाकरेंनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. आता पुन्हा एकदा या नव्या युतीवर उद्धव ठाकरेंकडून अजून एक पाऊल पुढे टाकण्यात आलंय. नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संकेत. स्वागत करतो माहिती लई भारीमध्ये. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठेवलेल्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंनी पहिल्याच दिवशी सशर्त प्रतिसाद दिल्यानंतर आता शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातूनही सकारात्मक संकेत दिले जात आहेत. महाराष्ट्राला आणखीन काय हवं असं सांगत राज ठाकरेंना या एकजुटीचं महत्त्व पटलंय आणि उद्धव ठाकरे यांनीही मनमोकळेपणाने प्रतिसाद दिल्याचं यात नमूद केलंय. सामनाचे मुख्य संपादक खासदार संजय राऊतांनीही भूतकाळात काय झालं ते न पाहता भविष्याचा विचार करा असं सांगून राज ठाकरेंना खुली ऑफर दिली आहे. मागे आम्ही काय बोललो, ते काय बोलले, त्यांनी काय टीका केली, त्यांनी काय भूमिका मांडली हे विसरायला पाहिजे. पुढे जाताना याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात. जेव्हा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी स्थापन केली, तेव्हा आम्ही एकमेकांवर टीका करत होतो. त्याआधी आम्ही दोघांनी एकमेकांवर प्रचंड टीका केली होती. त्यातच येत्या 26 एप्रिलला मनसेकडून प्रतिपालिका सभागृह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यात शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांना देखील निमंत्रित करण्यात आलंय. आता राज ठाकरे आपला भूतकाळ विसरून खरंच उद्धव ठाकरेंसोबत युती करणार का, याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं, या दोघांमध्ये युती होणार का? याविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.